पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपला चौथा अध्याय चालू आहे, त्यातला आता 19वा श्लोक आहे, बरोबर आहे ना? त्यामध्ये यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः। यस्य सर्वे समारंभ कामसंकल्पवर्जिताः म्हणाले ज्याच्या ठिकाणी ज्याची सगळी कार्य किंवा कर्म ही कामना आणि संकल्प विवर्जित असतात, सर्वे समारंभाः, तर त्याच्या ठिकाणी काय होतं? ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं, त्याच्या ठिकाणी ज्ञानाने त्या सगळ्या कर्मांना दग्ध करण्याचं सामर्थ्य निर्माण होतं. ज्ञान कशामुळे प्राप्त होतं? तर काम आणि संकल्प वर्जित आहे. निष्काम भावाने कर्म केलं गेलेलं आहे आणि त्या कर्माच्या मागे संकल्प नाही. कोणत्याही संकल्पाच्या शिवायचं जे कर्म आहे ते कर्म जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या ठिकाणी सुरू करते किंवा कोणत्याही कर्माच्या मागे एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही, अत्यंत निष्काम भावाने, कोणतीही कामना नाही आणि मला करायचं आहे हा संकल्प नाही, जे येऊन पडलं आहे. म्हणून आपल्याकडे विहित कर्म किंवा स्वधर्माचरण यावरती ज्ञानेश्वर माऊलींनी जो भर दिला आहे त्याचं कारण एवढंच आहे की स्वधर्माचं आचरण करायचं, एवढंच करत राहा असं माऊली सांगतात. तेव्हा तिथे कामनाही शिल्लक राहत नाही आणि तिथे अपेक्षाही शिल्लक राहत नाही. म्हणजे कोणाकडनं ह्या संकल्प मला करायचा आहे का, तर ते असा अमुक प्रकाराने घडावं, अमुक एका कार्याच्या मागे माझा हेतू असा आहे का, तर मला ते काही प्राप्त व्हावं. म्हणजे कुठल्याच प्रकारची कामना नाही की मला काही मिळवायचं आहे, मला यश मिळवायचं आहे, मला पैसे मिळवायचे आहेत, मला मानमरातब मिळवायचं आहे, मला मोठेपण मिळवायचं आहे, नेतृत्व मिळवायचं आहे, काही नाही, कुठलीच कामना नाही. आणि मुख्य म्हणजे त्या कर्माच्या मागे संकल्प नाही. आता जसं आपण आपल्या संकल्पाने इथे उठून येतो, आपण संकल्प केला की आपल्याला ज्ञानेश्वरी ऐकायची आहे आणि मी संकल्प केला की आपण ज्ञानेश्वरीचा काहीतरी अभ्यास करावा आणि शास्त्रवचनाप्रमाणे, उपनिषद वचनाप्रमाणे स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम, स्वाध्याय आणि प्रवचन, जो स्वाध्याय अधिक करतो किंवा स्वाध्यायात स्वतःला गुंतवून घेतो त्यांनी प्रवचन करावं. पण हा संकल्प करायला कुणी सांगितला? हे माझं विहित कर्म नाही. वास्तविक पाहता जे विहित कर्म येऊन पडलेलं आहे, आता आपण यज्ञामध्ये त्या सगळ्याची चर्चा करू. जे विहित कर्म आहे ते योग्य प्रकाराने पार पाडलं की कर्माच्या विषयीचा आपला सगळा जो भाग आहे तो संपतो. पण तसं होत नाही. मनुष्याच्या ठिकाणचे कर्माच्या मागचे
संकल्प संपत नाही. त्याला काही ना काहीतरी करत राहण्याची जी हौस आहे, काहीतरी वेगळं करावं, काहीतरी मिळवावं, काही कशातूनही काहीतरी उत्पन्न होत राहतं आणि मनुष्य कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीला प्रवृत्त होतो. ही कोणतीच प्रवृत्ती नको, ज्याच्या ठिकाणी ही प्रवृत्तीच नाही आहे की येईल, जे येऊन पडेल ते मी करत राहीन, त्याला मी नाही म्हणणार नाही, ते योग्य प्रकाराने करेन वगैरे वगैरे, परंतु संकल्प माझ्याकडून नाही. आता ह्या दोन गोष्टींच्या करता आपण अनेक वेळा त्याचा उच्चार करू, आत्ताही पुन्हा करू, पूर्वी कदाचित केला असेल. आपल्या गीतेमध्ये फार चांगली दोन लक्षणं दिलेली आहेत. इथे सर्वारंभ परित्यागी आणि शुभाशुभ परित्यागी असा तो मनुष्य आहे किंवा अशी ती व्यक्ती आहे, असा तो कर्म करणारा कर्ता आहे की जो सर्व आरंभाचा परित्याग करतो. कोणत्याच कर्माचा आरंभ मला करण्याची आवश्यकता नाही अशी ज्याच्या ठिकाणी निश्चित धारणा आहे, असा सर्वारंभ परित्यागी आहे. आणि दुसरा शुभाशुभ परित्यागी. हे काम शुभ आहे मी करेन, हे काम शुभ नाही मी करणार नाही असंही म्हणणार. शुभ म्हणजे माझ्या आवडीचं सुद्धा, प्रत्येक वेळी शुभच असेल असं नाही, परंतु आवडीचं असतं नसतं. काही माणसं दुसऱ्याला दुखवायला तयार नसतात, त्याच्यामध्ये दुखवायचं नाही हा भाव फार वरच्या स्तरावरचा असतो असं नाही. आपण कशाला वाईटपणा घ्या, नको, आपल्याला काय करायचं, काय कोणाला काय करायचं असेल ते करू दे, आपल्याला त्या भानगडीत पडायचं कारण नाही. म्हणजे अशा अनेक प्रकारांनी मनुष्य आपल्या आपल्या परीने आपले आपले संकल्प हे करत असतो. म्हणजे शुभ आणि अशुभाचे, की हे आपण करावं, हे आपण करू नये, आपण कुणापासून किती अलिप्त असावं असू नये, मग त्यात आपलं कर्तव्य काय आहे, ते कर्तव्य आपल्याला बजावायचं आहे का नाही आहे वगैरे वगैरे अनेक गोष्टी. परंतु या सगळ्याचा गोळाबेरीज जर एकत्र सूत्ररूपाने विचार मांडला असेल, तो ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या पुढे जो मांडला आहे तो विचार असा आहे की विहित कर्माचं आचरण करावं. विहित कर्माचं आचरण आम्ही करत राहिलो की दुसरं काही करायची आवश्यकताच नाही आहे, या धारणेतून आम्हाला मार्गदर्शन म्हणून तो विषय सांगितला आहे. आता त्याचं आचरण करत करत आपल्या स्वभावाप्रमाणे आपण जो व्यवहार करायचा तो करत राहतो. तर इथे सांगायचा हेतू असा आहे की हा सर्वारंभ परित्यागी आणि शुभाशुभ परित्यागी, सर्व आरंभाचा परित्याग करणं आणि शुभ आणि अशुभ याचा परित्याग करणं, की काही वगळ निगळ आमच्या कर्मात असू नये, जे येऊन पडलं आहे विहित कर्म म्हणून त्या कर्माचा अवलंब आम्ही करत राहावं. इथे ते म्हणतात ज्यांनी हे 100% 100% ज्यांनी हे साधलंय, की ज्याच्या अंतःकरणामध्ये कामना शिल्लकच राहिलेली नाही आहे. आणि दुसरं असं की जो कशाच्याच करता संकल्पच करत नाही, असा जो कोणी आहे त्याची जी सगळी कर्म आहेत ती त्याला लेप पावतात का नाहीत. सगळा विषय आपण बघितला आहे. केलेलं प्रत्येक कर्म हे संस्काराच्या रूपाने नोंदलं जातं आणि ते भोगून त्याचं फळ मिळवल्याशिवाय आम्हाला त्याच्यातून सुटका नाही. मग ह्या कर्मांमधून सुटका कशी, त्याचं हे उत्तर आहे की ज्ञानाग्नीमध्ये दग्ध कर्म आहे. इथे सगळी जी कर्म आहेत ती दग्ध होतात. तमाहुः पंडितम बुधाः, आणि त्याला पंडित लोक, अत्यंत किंवा ज्ञाते लोक त्याला पंडित असं म्हणतात, त्याला हुशार असं म्हणतात. काय दोघंही ज्ञातेच आहेत, दोघंही पंडितच आहेत, ते दोघेही विद्वानच आहेत, दोघेही आपल्या ठिकाणी धीर पुरुष आहेत. जो हे सगळं आचरण करतो त्याला विशेष रूपाने उपनिषदांनी धीर पुरुष असं म्हटलेलं आहे. जया पुरुषाचा ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परी फळापेक्षा काही संचरेना. आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना. आता आपण बोललो ते जया पुरुषाचा ठाई कर्माचा तरी खेदू नाही, त्याला कोणत्याच कर्माविषयी खेद वाटत नाही. शुभाशुभ परित्यागी परी फळापेक्षा काही संचरेना, त्याच्या ठिकाणी फळाचीही अपेक्षा उत्पन्न होत नाही. संचरेना संचार करत नाही, उत्पन्न होत नाही. आणि हे कर्म मी करीन म्हणजे संकल्प, हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन, किंवा जे येऊन पडलेलं आहे ते सिद्धीला गेलं पाहिजे. येणे संकल्पे ही जयाचे मन
विटाळेना, या संकल्पांनी सुद्धा ज्याच्या मनाला स्पर्श होत नाही की आता स्वीकारलंय, हे पूर्णत्वाला गेलं पाहिजे, मी माझ्याकडनं आता करतो आहे, तर त्याचं काय जे असेल तो शेवट चांगला झाला पाहिजे असंही नाही, अर्धवट सुटता कामा नये असंही नाही, वाईट होऊ नये, शक्यतो चांगलंच व्हावं असंही नाही, तो कोणताच संकल्प करत नाही. म्हणून ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाळिली कर्मे अशेखे, ज्ञानाग्नीच्या मुखामध्ये, ज्ञानरूपी अग्नीच्या मुखामध्ये ज्यांनी आपली कर्म निशेष जाळून टाकली आहेत, तो ब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. म्हणाले ते साक्षात परब्रह्मच आहे माणसाच्या वेशामध्ये, ज्याच्या अंतःकरणातनं 100% कामना आणि 100% संकल्प निघून गेला, ते ब्रह्माशिवाय आणखीन दुसरं काही नाही. मनुष्याचं रूप आहे पण ते साक्षात परमात्म स्वरूप आहे. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सः. म्हणजे त्यक्त्वा कर्मफलासंगम, ज्यांनी कर्माच्या फलाची आसक्ती सोडून दिलेली आहे, जो परमात्म्याच्या ठिकाणी नित्य तृप्त होऊन राहिलेला आहे, जो निराश्रय, सांसारिक गोष्टींचा ज्यांनी आश्रय आपल्याकडून टाकून दिलेला आहे, म्हणजे प्रपंचातल्या कोणत्याही गोष्टीवरती तो अवलंबून राहिलेला नाही. आणि म्हणून कर्मणी अभिप्रवृत्तोपी, असा मनुष्य जेव्हा कर्म करण्यामध्ये प्रवृत्त होतो, त्याला करावंच लागतं. आपण म्हणतो संन्यासी झाला तरी काय झालं, 12 वाजता भिक्षा मागावीच लागते. संन्यासी झाला तरी काय झालं, त्याचे देहधर्म सुटत नाहीत, त्यामुळे तो कर्मामध्ये प्रवृत्त आहे. कोणत्या तरी स्थानावर राहिलं पाहिजे, थंडी वाऱ्यापासून शरीर राखलं पाहिजे, सगळे देहाचे व्यापार आहेत ते करत राहायला पाहिजे. तर म्हणाले कर्मणी अभिप्रवृत्तोपी, कर्मामध्ये अभि म्हणजे टोवर्ड्स, त्या दिशेनी तो प्रवृत्त झालेला दिसतो आपल्याला, की कर्म करण्याच्या मागे तो निश्चितपणाने प्रवृत्त म्हणजे प्रकर्षाने त्या कर्माच्या मागे आहे. समजा त्याच्या जीवनाचा हेतू असेल की यांनी काही लोकसंग्रह करावा, त्या लोकसंग्रहाकरता जर तो प्रवृत्त झालेला असेल तर त्या लोकसंग्रहाकरता जे काम करावं लागेल ते लागेल. त्याच्यामध्ये चांगुलपणा येईल, त्याच्यामध्ये वाईटपणा येईल. तर रोज टी व्हीवर ऐकतोय आपण की एक काम करायला घेतलं की एका संघटनेचं प्रमुख पद स्वीकारलं की त्याच्यावरती कुणी आरोप प्रत्यारोप केले की त्याला उत्तर देणं भाग आहे, आणि उत्तर देताना ते योग्य प्रकारे देणं भाग आहे, योग्य त्या गोष्टीचा परामर्श घेणं भाग आहे. कारण काल आता तो मदर टेरेसाचा विषय निघालेला आहे. आता त्याच्याकरता किती गदारोळ उत्पन्न केलेला आहे. वास्तविक पाहता संबंध भारतभरातली राज्यस्तरीय जर आकडेवारी पाहत गेलो तर आसाममध्ये 0.5% सुद्धा ख्रिश्चन नव्हते, तिथे आता 60% ख्रिश्चनांमध्ये वाढ झाली. कुणी केली? मदर टेरेसाचं कार्यही तिथे मुख्य. आणि काल गंमत अशी की झी 24 तासनी न्यूज दिली आणि त्यांनी सांगितलं की मदर टेरेसाचा जन्म जिथे झालेला आहे तिथे सुद्धा भयंकर परिस्थिती कठीण आहे आणि दारिद्र्य आहे, तरी सुद्धा मी तिथे ते कार्य करण्याकरता का थांबले नाही, तिथे सुद्धा चॅरिटी करता आली असती, का नाही केली? त्यांनी सांगितलं मला चर्चेसनी भारतामध्ये ही चॅरिटी करण्याकरता नियुक्त केलेलं आहे, कारण हे आमच्या धर्माचं काम आहे. अहो त्या बाई सांगतायत मी धर्मांतर करण्याकरता भारतात आले, आणि आम्ही दुर्दैवी हिंदू ओरडतोय की त्या बाईंना काय म्हणता तुम्ही धर्मांतर करतो. हसत असतील चर्चेस, आम्हाला हसत असतील हिंदूंना की मूर्ख लोक आहेत, तुमच्याकडे येऊन आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात धर्मांतर करतोय, एकही मनुष्य शिल्लक ठेवला नाही आम्ही केरळमध्ये धर्मांतरित करायचं. जी संधी मिळाली त्या प्रत्येक संधीने आम्ही केरळला इतकं धर्मांतरित करून टाकलंय. हा सगळा इतिहास समोर आहे. आता त्याला लोकांनी मान्य करायचं नाही करायचं. लोक आज लोकांचा पहिला आक्षेप अहो त्या मोदींना येऊन 7-8 महिने झाले, आता हे मुख्य बजेट येऊ द्या, हे यायच्या आत तुम्ही हे काय विषय उत्पन्न करताय आणि काय लोकांच्या मध्ये असंतोष निर्माण करताय, मोदींच्या विरुद्ध कशा करता हे एक रान उठवताय. प्रश्न तो नाही आहे, प्रश्न ते ज्या संघटनेचं काम करतायत त्या संघटनेच्या संदर्भात ज्या गोष्टीला उत्तर देण्याकरता त्यांचं भाषण आहे. हे सगळं चाललाय गदारोळ कसा, त्याचा रेफरन्स आणि कॉन्टेक्स्ट सोडून चाललेलं आहे.
त्यांनी कशा करता उत्तर दिलं ते कोणी घेत नाही आहे हातामध्ये. जसा सगळा व्यवहार जो माणसाचा आहे तो व्यवहार कसा आहे, या जगातल्या देण्या घेण्याचा तर व्यवहार आहे. एकीकडे संसदेमध्ये ते बिल आलंय, त्या बिलामध्ये काय लिहिलं आहे किंवा त्याच्यातले प्लस पॉईंट्स कोणते आहेत, मायनस पॉईंट्स कोणते आहेत, त्याचा विचार करायचा नाहीच आहे, ते वाचायचं नाही. आता विरोध काय आहे, वन अगेन्स्ट ऑल एवढं धोरण आहे ना आपलं. एका BJPला एकटं पाडून बाकी सगळ्यांनी एकत्र व्हायचं आणि सगळ्यांनी मिळून हल्ला करायचा, हल्ला बोल चालू ठेवायचं बस. हे कशा करता आहे हे ते सांगतात. त्याप्रमाणे या जगातल्या प्रत्येक व्यवहाराला आपण जेव्हा आश्रित असतो, त्या व्यवहाराशी आपण जेव्हा जोडलेले असतो, त्यावेळी मनुष्य त्या व्यवहाराप्रमाणे चालतो आणि त्या व्यवहारामध्ये जे चांगुलपण जे वाईटपण जे असेल त्याच्यामध्ये जसं भरडून निघावं लागेल तसं लागेल. त्याला काही इलाज नाही आहे. असं का आणि असं का होत नाही याच्यावरती आपल्याला चर्चा करायला जागा नाही किंवा आपण ती करू पण नाही. चांगलं काम करण्याच्या मागे आणि काम करत राहण्याच्या मागे आपण दक्ष आहोत. त्याचं उत्तर काय, काही आपल्याला त्याचं चर्चा करण्याचं कारण नाही. जे असेल ते असेल. या देशाच्या ठिकाणी ज्या गोष्टी घडायच्या असतील त्या घडतील. या देशातली स्थित्यंतरं कोणत्या दिशेने जायची असतील त्या दिशेने जातील. काम करणारी मंडळी चांगलं करतायत का, योग्य प्रकाराने करतायत का, योग्य हेतूनी करतायत का, एवढा विषय बघावा. याच्या पलीकडे आपल्या हातात दुसरं काही नाही. आणि त्यामुळे ह्या जगाचा एकदा आश्रय घेतला की या जगाशी कोण किती निगडीत आहे त्याच्यावर त्याचा व्यवहार अवलंबून आहे. आता इथे गीताकार आपल्याला काय सांगतात, ते म्हणतात हा कसा आहे, हा जगाचा आश्रयच घेत. यांनी जगाचा आश्रय सोडून दिलेला. या जगातून त्याला काहीच मिळवायचं नाही. त्याला काही मिळवण्याकरता तो ह्या जगामध्ये मागायला आलाच नाही. म्हणून आपण अनेक वेळा संकल्प करतो. आपलं मन काही इतकं निस्वार्थ होत नाही, पण आपल्या मनावर संस्कार करण्याकरता मी पूर्वी पण एकदा त्या पंचयज्ञाच्या संदर्भामध्ये आपल्याला म्हणाले होते की काय करावी आपण देवाला प्रार्थना. सकाळी उठल्यानंतर एवढीच करता येते की भगवंता तुझ्यासारख्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचे आम्ही पुत्र आहोत. आम्ही एवढ्या श्रीमंत वडिलांचे पुत्र आहोत. या जगाकडनं आम्हाला काय मागायचं. या जगाकडनं मागण्याची आम्हाला कधीच इच्छा होऊ देऊ नकोस. शक्य असेल तर आम्हाला जगाला काही देता येऊ दे. आणि मग दिवसभर व्यवहार या संकल्पाने करावा. म्हणजे अंतःकरणामधली काय अभिलाषा आहे, काय स्वार्थ आहे, काय मनाचा विचारांचा संकोच आहे, पुष्कळ कमी होतो. कारण मनावर संस्कार करत जातो ना आपण की आपल्याला नकोय काही, आपल्याला दुसऱ्याकडून काही नकोय, आपल्या नशिबात काय असेल, आपल्या कर्तृत्वाने काय मिळेल, बस आहे आपल्याला. आणि आपण आपल्या ठिकाणी आपले स्पर्धक आहोत. आपल्याला काही पुढे जायचं असेल आपण आपल्या ठिकाणी त्याचा विचार करावा. दुसऱ्याशी कशाला स्पर्धा. रात्री झोपताना म्हणून म्हणावं भगवंता हे सगळं केलं, हे सगळं काही मी केलं असेल. कारण दिवसाकाठी काही चांगलं घडलं तर घडवणारा मी नाही आहे, घडवणारा तू आहेस. त्यामुळे तुझ्या ठिकाणी ह्या दिवसभराची सगळी कर्म समर्पित आहेत. आम्ही एका जन्मात फार बदलणार आहोत असं नाही, पण बदलण्याचा काहीतरी संस्कार आपल्यावर करावा. मग देवाला नमस्कार करताना काय मागावं, रात्री झोपताना अहंकारहीन होण्याकरता मागावं. कारण खरंच देवाने पुष्कळ चांगलं यश दिलं तर ते यश आम्हाला पचलं पाहिजे. अपयश जसं पचवता येत नाही तसं यशही पचवणं अवघड आहे. कारण मनुष्य कधी उन्मत्त होईल सांगता येत नाही. म्हणून मनुष्याने दोन्ही बाजूनी एक अहंकाररहित होण्याकरता मनाला संस्कारित करावं आणि मन विशाल होण्याकरता संस्कारित. निरीच्छ ही त्याच्या पुढची पातळी. ते जितकं अधिक विशाल होईल तितकं ते निरीच्छ होतच जातं. आणि मग त्या निरीच्छ मनामध्ये जेव्हा थोडं थोडं वैराग्य डोकावायला लागतं तेव्हा ते अधिक निराश्रय होतं. या जगापासून त्याला काही पाहिजे आहे असं वाटत नाही. आणि मग त्यांनी सांगितलंय हा जो योगी आहे हा जगाकडनं कशाचीही अपेक्षा करत नाही. शेवटच्या क्षणी तोंडामध्ये 2 थेंब पाणी घालायला तरी कोणी पाहिजे नाही अपेक्षा करत. त्याला कशाचीच अपेक्षा राहत नाही. तो म्हणतो काहीच आवश्यकता नाही, या जगाकडनं मला काही स्वीकारायचं आहे अशी माझी स्थितीच नाही. ती मानसिकता निघूनच जाते.
या जगामध्ये मी आलोय, काही करायचं असेल, भगवंतानी काही योजलं असेल तर जे योजलं आहे ते करून जाईल, पण दुसऱ्याकडून काहीतरी मी मिळवावं ही अपेक्षा. आणि जितकं काही पाहिजे आहे, जितकं काही मागणं आहे, हे जितकं सुटत जाईल, जितक्या प्रकारचं मागणं आहे, कुणी विचारावं, कुणी गोड बोलावं, कुणी बोलवावं, कुणी करमणुकी करता यावं, कुणी आपलं असावं, कुणाला हक्काने फोन करायला आपल्याला 4 माणसं, अनेक प्रकार आहे. हे सगळं केव्हा आहे? हे सगळं तेव्हा आहे जेव्हा आपलं मन हे बाहेरच्या गोष्टीवर चालतं, जेव्हा आपलं मन आपल्या तंत्रात, आपल्या ठिकाणी रमायला आणि चालायला सिद्ध आहे, तेव्हा बाहेरच्या कशाचीच गरज राहत नाही. म्हणून ते सांगतात, हा जो योगी आहे हा कसा आहे? हा पूर्ण निराश्रय आहे. त्या निराश्रयाचं पुढे वर्णन केलेलं आहे आणि एकेकाचं वर्णन केलं आहे की शेवटी ज्या क्षणी तो दैववादी असतो, पुढे आहे येणारच आहे आपल्याला, की ज्या क्षणी तो दैवाचा परिहार करण्याकरता योगी जगतो आहे असं समजतो, तेव्हा तो भोजनाची सुद्धा अपेक्षा करतो. आलं भोजन, आलं नाही आलं नाही आलं. आम्ही कदाचित बोलले असेल मी आपल्याकडे, आम्ही हिमालयामध्ये ज्या तपोवनाच्या बाजूला गोमुखाच्या वरती एक जे स्थान आहे तपोवन म्हणून, त्या स्थानाच्या इथे जेव्हा एक सुभद्रा देवी नावाच्या एक राहत असत, तिथे पोचल्यानंतर ती सगळी अवस्था, तो तिथला बर्फ, वर्षाचे 6 महिने तो पूर्ण बर्फाच्छादित, हे फार थोडा काळ मिळतो. जसं नेहमीप्रमाणे उत्तराखंडाचे ते देवतांचे पट उघडले, पट खोलले की जशी यात्रा सुरू होते, त्याच काळामध्ये तपोवनाची यात्रा होते. त्या बाईंना म्हटलं, तुम्ही राहता कशा इथे? कुणाच्या आज्ञेने राहता? म्हणाले, माझे गुरु आहेत, त्यांनी मला सांगितलं की तपोवनाला येणाऱ्या लोकांची तू सेवा कर, आणि म्हणून मी हरिद्वारून इथे येऊन राहिले. त्या सुभद्रा देवींना म्हटलं, 6 महिने राहता इथपर्यंत ठीक आहे, पण वर्षाचे 12 महिने राहता, कसे राहता? काय असतं तुमच्याजवळ खायला प्यायला? आणि हे सबंध बर्फानी बंद झाल्यावर श्वास तर घेता आला पाहिजे, हवा तर बाहेरून आत आली पाहिजे. त्या म्हणाल्या, होतं ना असं? होत नाही असं नाही. म्हणाल्या, माझी जी मी खिडकी केली आहे ते आहे ती गुहाच, त्या गुहेचा एक भाग मोकळा आहे. तर म्हणाले, तो जो मोकळा भाग आहे जिथून श्वास घ्यायला हवा आत येते, तेवढं म्हणाल्या मी असं बर्फ पडायला लागला की तो बर्फ तेवढा तिथला बाजूला करते, आणि तेवढ्याशा त्या खिडकी, त्या झरोक्यामधनं येणारी जी हवा आहे तिथेच माझं तोंड ठेवते. कधी कधी म्हणाले असं होतं, ऑक्सिजन इतका कमी पडतो की त्या कमी पडलेल्या ऑक्सिजनमुळे ग्लानी येते, क्वचित अशी बेशुद्धावस्था असते. काय असतं म्हणाले, मला घड्याळ नाही माझ्याकडे, दिवस कळत नाही, रात्र कळत नाही, किती वाजले कळत नाही, माझं मी सगळं योजलेलं आहे. म्हटलं, खाना कहाँ से आता है? तिथे गेल्यानंतर आम्हाला त्यांनी मस्त शिरा केला, कॉफी केली, गरम गरम पराठे करून खायला घातले. म्हटलं, ये कहाँ से आता है? म्हटलं, ये नीचे से कौन लाके देता है? तर म्हणाले, ये नीचे से नहीं आता बहन जी, ये ऊपर से आता है, उसकी दुआ से आता है. म्हणाले, खालून अन्न येत नाही आमच्याकरता, वरून येतं. पण या भावनेनी त्या 6 वर्षापेक्षा अधिक काळ राहिल्या. सुदैवाने ज्या काळामध्ये मी अजूनही हिमालयात जात होते, त्याच काळामध्ये त्या हिमालय सोडून त्यांना खाली आणायला लागलं, कारण त्यांना तिथे पुढे राहणं थोडं त्यांच्या वयामानाने अशक्य झालं. मग खाली आमच्याच आश्रमामध्ये होत्या काही काळ, आणि मग खाली हरिद्वारला त्यांना नेलं. तर आपल्याला सांगण्याचा हेतू असा की जगाचा आश्रय घेऊन राहावं, या जगाकडनं काहीतरी मागावं, ही प्रवृत्ती शिल्लक राहत नाही. का राहत नाही? ते धीर पुरुष, त्याचं वर्णन जे उपनिषदांनी केलं आहे, या पुरुषांना धीर पुरुष असावे. हे धैर्यवान पुरुष आहेत की ज्या पुरुषांना या जगामध्ये कशावरही अवलंबून राहावं लागत नाही, जरी जीवभावानी राहत असले तरी. शेवटी आमचाही जीवभाव आहे, त्यांचाही जीवभाव आहे, पण तो जीवभाव त्यांना कशात अडकवत नाही, कशात आसक्त करत नाही, भयानी ग्रस्त करत नाही, अविद्येनी त्याला मोहवत नाही. म्हणून ते इथे म्हणतात, त्यक्त्वा कर्मफलासंगम, त्यांनी कर्माच्या फलाचा संग टाकून दिलेला आहे. नित्य तृप्तो, ते परमेश्वराच्या चिंतनात, त्याच्या कृपाशीर्वादात, प्रसादात ते कसे आहेत? नित्य तृप्त आहेत. नित्य प्रसन्नता आहे ती परमेश्वराच्या कृपेची आहे. निराश्रय, कशाचाही आश्रय या जगामध्ये ते घेत नाहीत. कर्मणी अभिप्रवृत्तोपी,
अशा व्यक्तीला कर्म करावं लागतं. ते कुठं बसलेल्या तपोवनामध्ये त्यांनी आम्हाला गरम पराठे करून काही खाऊ घालायची गरज, आम्हाला चहा कॉफी करून देण्याची की. आम्ही म्हटलं अरे ये तो उल्टा हो रहा है बहन जी, हमने आपके लिए कुछ करना चाहिए, हमारी सेवा आपने लेनी चाहिए, हम तो आपकी सेवा ले रहे हैं. नहीं बोले ये तो मेरा फर्ज है, मेरे गुरु महाराज ने कहा है. सांगण्याचा हेतू असा, जी आज्ञा आहे ती आज्ञा पालन करण्याकरता कर्म चालू आहे. मग या कुठल्या कर्मात ही बाई प्रवृत्त झाली, हो एवढी भांडी घासा आणि ते लोकांना द्या, पुन्हा त्यांच्याकरता पदार्थ सांभाळा, ते बनवा. पण म्हणाले आपल्याला ते कर्माला प्रवृत्त झालेत असं वाटतं. नैव किंचित करोती सहा. तो जरी कर्म करतो आहे असं वाटलं तरी प्रत्यक्ष ती व्यक्ती काही करत नसते. कारण ती तिच्या इच्छेने करत नाही, तिला पाहिजे म्हणून करत नाही. मग ती काय म्हणून करते? पुन्हा तेच कर्तव्य म्हणून करते. त्यावेळी आता तिथे राहणं, त्या ठिकाणी असलेलं जे विहित कर्माचं आचरण आहे ते विहित कर्माचं आचरण फक्त ते करत राहतात. म्हणून जो शरीरी उदासू, त्याचं पहिलं लक्षण काय आहे? तो शरीराच्या विषयी उदास आहे. शरीर असं मला राखायचं आहे, त्याला सुखात ठेवलं पाहिजे, त्याला विश्रांती मिळाली पाहिजे, काही नाही. त्याच्याकरता आदर्श चरित्र श्रीधर स्वामींचं आहे. समर्थ भक्त श्रीधर स्वामी 4 खंडामध्ये भागांमध्ये लिहिलेलं आहे. किती खडतर सेवा करावी, त्या सेवेमध्ये आपल्या शरीराला किती झिजवावं, त्यांचं चरित्र वाचण्यासारखं आहे. त्याग जो शरीरी उदासू, शरीराच्या विषयी जे उदास आहे. स्वतः रामदास स्वामी उदास होते शरीराविषयी, ईश्वराला प्राप्त करण्याकरता आणि जगाच्या विषयी असणारी खंत त्यांना अत्यंत दुःख होतं की काय परिस्थितीमध्ये हा देश आहे. त्याचं त्यांना फार दुःख होतं का मी काय करू शकतो, मी काही करू शकत नाही. आणि या भावाने त्यांच्या अंतःकरणामध्ये जे वैराग्य निर्माण होत असे, त्या वैराग्याच्या एकेका उर्मीमध्ये, एकेका त्यांच्या विशेष उत्कटतेमध्ये त्यांना शरीर टाकून द्यावंसं वाटत असे. आणि त्यांनी असा शरीर टाकण्याचा 2 वेळा प्रयत्न केला. आणि तिसऱ्या प्रत्येक वेळी भगवंतांनी म्हणजे रामरायांनी वाचवलं. आणि तिसऱ्या वेळा त्यांनी सांगितलं की आता तुला धर्मरक्षणाकारणे काया रक्षिली, धर्माचं रक्षण करणं हे तुझं काम आहे, त्याच्याकरता तुझ्या कायेचं रक्षण केलेलं आहे. आता पुन्हा काया अशा प्रकाराने टाकू नकोस, त्या शरीराला सांभाळ. हे जे विलक्षण औदासिन्य आहे त्या औदासिन्याचं माऊली वर्णन करतात. जो शरीरी उदासू, फळभोगी निरासू, त्या फळभोगाच्या विषयी ज्याच्या अंतःकरणामध्ये निरीच्छता आहे, नित्यता उल्हासू, ज्याच्या ठिकाणी नित्य आनंद आहे, आनंदाशिवाय त्याच्या अंतःकरणामध्ये अन्य काही नाही, होऊनी असे. म्हणजे तो शरीराविषयी उदास राहतो, फळाच्या भोगाविषयी निरीच्छ राहतो आणि नित्य तृप्त आनंदामध्ये असतो. जो संतोषाचा गाभारा, आत्मबोधाची या ओगरा, पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता. तो कसा बसला आहे संतोषाच्या गाभाऱ्यामध्ये? त्या तो बसला आहे भोजनाकरता. जे भोजन आहे संतोषाचा गाभारा, आत्मबोधाची या ओगरा. म्हणाले त्याला आत्मबोध प्राप्त झाल्यामुळे आता जे त्याच्यामुळे मिळणारे अनुभव आहेत, पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता. वाढणारा वाढतोच आहे पक्वान्न, हा काही नाही म्हणत नाही, म्हणतो ठीक आहे वाढा वाढा. कारण का? आत्मबोधाची पक्वान्न आहेत, त्याला आत्मबोध झालेला आहे. त्या आत्मबोधानंतर मिळणारा जो आनंद आहे तो आनंद इतका विलक्षण आहे की ते म्हणतात ज्या संतोषाच्या गाभाऱ्यामध्ये तो भोजनाला बसलाय त्याच्यामध्ये आत्मबोधामुळे मिळणारा जो पुन्हा पुन्हा आनंद, जो वर्धिष्णू आनंद, जो उचंबळणारा आनंद, जो नित्य नूतन आनंद, त्या प्रत्येक आनंदाचं त्याचा जो स्वीकार आहे, त्या आनंदाचं जे स्वागत आहे तो मोठ्या प्रेमाने करतो. तो कशाला म्हणतो मला नको म्हणून, तो म्हणतो की इतकं सुंदर जर मला मिळालं तर मला त्याचा आनंद आहे. आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी असं म्हटलंय की केवळ आनंद, अधिक आनंद, आनंद आणि आनंद. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. आम्हाला दुसरं काही मिळतच नाही. माऊलींचे शब्द, आनंदाला आनंदाचे दोंद फुटतात, त्या कंदाला कंद फुटत राहतात. असा तो आनंदाचा जो कंद आहे त्या कंदापासून अनेक कंद आनंदाचे निर्माण होतात.
निराशीर यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन नापनोती किल्बिषम. म्हणाले निराशीर यत चित्तात्मा, निराशी आता इच्छारहित आहे. यत चित्तात्मा, ज्यांनी शरीर चित्त आत्मा म्हणजे ज्यांनी शरीर इंद्रिय संघात या सगळ्याला अधिक मन चित्त म्हणजे अंतःकरण चतुष्टय या सगळ्यांना नियंत्रित केलेले चित्तात्मा. कसं केलं? यत चित्तात्मा, यत म्हणजे नियंत्रणात ठेवलेलं आहे चित्त आणि आत्मा. त्यक्त सर्व परिग्रह, म्हणाले त्यांनी त्या सगळ्या परिग्रह काही ना काही स्वीकारण्याचा त्यांनी त्याग करून टाकलेला. कोणतीच गोष्ट मला पाहिजे, अमुक एका गोष्टीचा मला स्वीकार करायचा आहे, हे मला मिळालं पाहिजे, ही धारणा ज्याच्या अंतःकरणामधून पूर्णपणे निघून गेलेली आहे. त्यक्त सर्व परिग्रह, सर्व प्रकारचा परिग्रह ज्यांनी सोडून दिलेला आहे. आणि शारीरम केवलम कर्म कुर्वन नापनोती किल्बिषम, आणि केवल शारीर कर्म ज्याच्याकडून घडतं, केवळ शरीराला आवश्यक आहे म्हणून जो कर्म करत राहतो तो कुर्वन आपनोती किल्बिषम, त्यांनी ह्या केलेल्या कर्मामुळे त्याचा सगळा पापाचा सर्व दोषांचा आपोआप परिहार होतो. आपण असं म्हणू अजून काय पाप शिल्लक राहिली आहेत, कारण आता एवढ्या गुणांनी जर हा युक्त आहे, जर हा यतचित्तात्मा आहे, हा जर निराशी आहे, उदासीन आहे, अपरिग्रही आहे, असं सगळं असेल तरी सुद्धा आता याची पापं कोणती राहिली? कारण कर्म करावं लागतं. म्हणून या जगामध्ये कर्म करत असताना त्याचा देह चालवताना तो जो श्वास घेतो त्या श्वासाबरोबर सुद्धा लक्षावधी बॅक्टेरिया, त्याच्याबरोबर येणारे आणखीन काही व्हायरस, त्याच्याबरोबर असणारे काही फंगस, त्याच्याबरोबर असणाऱ्या अनेक रोगांचे जीवजंतू आपल्या प्रत्येकाच्या शरीरात जात आहेत. आम्ही जरी टी व्हीवर पाहिलं महाराष्ट्रामध्ये स्वाईन फ्लूमध्ये जाण्याची संख्या किती, काही स्वाईन फ्लूचे काही जंतू इकडे नाहीत का? सगळीकडे आहेत, पसरलेलेच आहेत. ते कुणी स्वीकारले? आता पिंपरी चिंचवडला इतके मृत्यू झाले, कोणी लांब नाही आमच्यापासून. पण ज्याच्यावरती त्याचा परिणाम झाला, ज्याच्यावर नाही झाला ते सगळे व्यवस्थित आहे. आणि त्यामुळे हे सगळं श्वासाबरोबर जात आहे. त्यातल्या अनेकांना म्हणजे बहुतेक सगळ्यांना आम्ही समाधी देतोच आहे. म्हणजे इतक्या त्या पातळीवर इतक्या जीवांचा मृत्यू आमच्या ठिकाणी होणं हे पापच आहे. हे जे घडणारं पाप, भोजनाचा स्वीकार केला आहे, त्या अन्नामध्ये चैतन्य आहे, जीव आहे, भाजी आहे, आमटी आहे, भात आहे. जो काही स्वीकारलाय, जो भात खायचा आहे त्या अन्नामध्ये त्या ओल्या असणाऱ्या भाताच्या पिकाला पुढे सुकवून त्याला शिजवून ते खाणं, ती डाळ सुकवून शिजवून खाणं, ती पालेभाजी, ते फळभाजी ती चिरून खाणं, ती शिजवणं, त्या सगळ्या जीवाणूंना त्या ठिकाणी आमच्या खाण्याकरता म्हणून निसर्ग आहे, त्या निसर्गाला आमच्याकरता आम्ही राबवतोय आणि आमच्या पोटाला जे पाहिजे आहे ते मिळवतोय. जे मिळवतो त्याच्यामध्ये दोषच आहे. म्हणून ही जी किल्बिष आहे ती काय आहे? कर्म करत असताना पायाखाली कितीतरी जीवाणू मरत आहे. म्हणून 6वा अध्याय जेव्हा आपण पाहू तेव्हा कळेल की ज्ञानेश्वर माऊलींच्या सारखे नाथपंथीय योगी, कुंडलिनीच्या मार्गाने जाणारे, ते आमच्याबरोबर जगताना दिसतात. त्यांचा श्वास चालू राहत नाही, म्हणजे आमच्यासारखा श्वासोच्छ्वास घेऊन हा देह चालवावा लागत नाही. त्यांचा पाय जमिनीला स्पर्शत पण नाही. या संबंध सृष्टीपासून अलिप्त असणारं जीवन आहे त्या योग्याचं. त्यांनी वर्णन केले 6व्या अध्यायामध्ये. कसा असतो तो योगी? तो त्याचं किल्बिष दूर करावं लागेल का? नाही. त्यांनी साधनेनी पूर्णावस्था आणलेली आहे. एक मार्ग आहे तो, त्या मार्गाची साधना ते फल देते. सर्व मार्गाची साधना त्या पद्धतीने जात नाही. भक्त आहे, भक्त आपल्या पद्धतीने साधना करील, उपासना करील, ईश्वरापर्यंत जाऊन पोचेल. परंतु त्याचा देह, त्याच्या देहाचा व्यापार व्यवहार सामान्य पातळीवर चालू राहील. एक तुकाराम महाराज आहेत की देहाच्या ठिकाणी देहाचा व्यापार संपवून टाकला.
आणि देहाला ब्रह्म करून वैकुंठाला नेले. ही त्यांचा अधिकार आहे, सगळ्यांचा अधिकार नाही. आणि त्यामुळे त्यांनी इथे सांगितलं की हा त्यक्त सर्व परिग्रह हा शारीरम केवलम कर्म, केवळ शरीराच्या राखण्याकरता, संरक्षणाकरता, शरीराची आवश्यकता म्हणून जे कर्म केलं जातं, कुर्वन आपनोती किल्बिषम, हे सगळं केलं जातं. त्याच्यातून काय प्राप्त होतं तर सगळ्या पापाची, केलेल्या कर्माच्या मागच्या दोषांची निवृत्ती होते, दोषांचा परिहार होतो. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरा. म्हणाले यदृच्छा लाभ संतुष्टो, त्याची जी इच्छा असेल त्या इच्छेनी जो लाभ होईल त्याच्यामध्ये संतुष्टता आहे. द्वंद्वातीतो विमत्सरा, जो द्वंद्वाच्या अतीत गेला आहे. गीताकारांनी ठळकपणाने 3 द्वंद्व दिली आहेत आपल्याला, शीत उष्ण, सुख दुःख आणि मान अपमान. त्यांनी 3 स्तरावरती 3 द्वंद्व दिली आहेत. सुख दुःख शरीराच्या पातळीवर दिलंय, मनाच्या पातळीवर दिलंय. शीत उष्ण शरीराच्या पातळीवर दिलंय आणि मान अपमान अहंकाराच्या पातळीवर दिलंय. आणि त्यामुळे इथे ते म्हणतात यदृच्छा लाभ संतुष्टो, त्याच्या इच्छेने जे मिळेल त्याच्यामध्ये संतुष्टता आहे. द्वंद्वातीतो, या सगळ्या द्वंद्वाच्या तो अतीत गेलेला आहे. म्हणजे शीत उष्ण, सुख दुःख, मान अपमान. विमत्सरहा, तो निर्मत्सर झालेला आहे. कोणतीच ईर्ष्या नाही आहे ना, त्याच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा मी अधिक काही करतो, माझं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे, कुठल्याच प्रकारची ईर्ष्या नाही. या जगामध्ये माझं मोठेपण दुसऱ्याला सिद्ध करून दाखवावं असं वाटणंच नाही आहे. जे मला करायचं आहे, जे मला चांगलं वाटतं आहे, जे माझ्या शरीराकडनं घडणं शक्य आहे तेवढं मला करायचं, विषय संपला. आणि जगात स्पर्धा कुणाशी? माणूस मी किती श्रीमंत आहे दाखवायला, कुणाला दाखवणार? या जगामध्ये इतक्या अब्जांची लोकसंख्या आहे, त्याच्यामध्ये मल्लभ आहे, अतिमल्लभ आहे, एकापेक्षा एक मोठे मोठे दिग्गज आहे की ज्यांच्या श्रीमंतीचा आम्हाला पत्तासुद्धा लागत नाही. असे एकापेक्षा एक पैशानी मोठे. आम्ही कुणाला आमची श्रीमंती, आमच्या गल्लीत, आमच्या घरात, आमच्या नात्यात मनुष्य हे कशाचा खेळ खेळतो? मान अपमानाचा खेळ खेळतो. त्याच्याच ठिकाणी तो कशाचा तरी विषयाशी मानाला निगडीत करतो आणि कशाच्या तरी घटना संग्रहाशी किंवा घटना साखळींशी अपमानाला निगडीत करतो. अमुक एक झालं म्हणजे अपमान, मग ते तसं झालं म्हणून ते तसं झालं, तसं झालं म्हणून ते तसं झालं. हे सगळं कुणाशी? म्हणून त्यांनी सांगितलंय की जितकं मन व्यापक होईल, व्यापकतेने ह्या विश्वामध्ये आपल्याला आपण पाहायला लागलो की या सगळ्या गोष्टी मागे पडतात, या सगळ्या गोष्टी किरकोळ ठरतात. आणि म्हणून ते म्हणतात की मत्सर अंतःकरणातला निघून जातो, स्पर्धा अंतःकरणातली निघून जाते. कारण कुणाशी मत्सर करायचा? या जगात अब्जावधी नाही, पद्म खर्व कितीतरी लोक जन्माला आले, येत आहेत, जात आहेत. आपण थोड्या काळापुरते जन्माला आलो, येणार जाणार, काय मिळवणार आहे? मत्सर कुणाशी करणार आहे? तो करून काय होणार आहे? ह्या सगळ्या ज्या विचारांच्या धारणा आहेत त्या किती बालिश आहेत, त्या किती विवेकहीन आहेत, त्या हळूहळू कळायला लागतात. त्याचा संस्कार मनावरती जसा जसा स्मरणाने होत जातो तसं तसं मन त्या विचारांच्या पासून दूर जाण्याचा प्रयत्न करतं. समसिद्धाव सिद्धौच, एखादं कार्य सिद्धीला गेलं काय आणि नाही गेलं काय, त्या दोन्ही बाबतीत तो समान भूमिकेमध्ये असतो. याचा अर्थ आपलं कसंही करा, सिद्धीला गेलं तरी चालेल, नाही गेलं तरी असं नाही आहे. कर्मयोगाचा सिद्धांत हेच सांगतो की आम्ही ते कर्म पूर्ण योग कर्मसु कौशलम, जितक्या प्रकाराने कौशल्य वापरता येईल तितक्या प्रकाराने ते कर्म केलं पाहिजे. आणि मग असं करून सुद्धा त्यात जे उणं राहील ते राहील, कमी राहील ते राहील, जे असेल ते, आणि जे जसं असेल तसं स्वीकारायचं आहे. म्हणून त्याला स्पर्धेमध्ये पहिला नंबर मिळाला, आपल्याला मिळाला नाही की पहिला विचार काय, हो असंच असतं, त्यांचं ठरलेलं असतं कुणाला पहिला नंबर द्यायचा, मग आम्ही कितीही चांगलं केलं तरी आम्हाला थोडाच मिळणार आहे.
काही म्हणायचं कारण नाही. अंतःकरणाचं उमदेपण तरी किमान आमचं शिल्लक राहिलं, आमचं अंतःकरण उमदं तरी राहिलं पाहिजे. आमच्या मनामध्ये हा पहिला विचार जेव्हा येतो तेव्हा आमच्या मनाला शिकवलं पाहिजे, छडी मारली पाहिजे त्याला, की नाही मिळालं नाही ठीक आहे ना, काय इतके 100 लोकांनी भाग घेतला, काही 100 जण पहिले येणार आहेत, कुणीतरी येणार आहे, ठीक आहे, आपण आपल्याकडनं प्रयत्न केला, विषय संपला. म्हणून ते म्हणतात समसिद्धावसिद्धौच कृत्वापि न निबध्यते. हे लौकिक दृश्य जे कर्म आहे, हे सगळं कर्म करून सुद्धा तो करताना दिसतो, हे कर्म तो करत असतो, पण तरी सुद्धा ते कर्म त्याला बाधत नाही. लौकिकामध्ये तो मोठा कर्मयोगी आहे असं वाटतं. एक आता विष्णुबुवा ब्रह्मचारींनी त्यावेळेच्या ख्रिश्चनांचा जो प्रभाव होता भारतीयांच्यावरती, हिंदुस्थानमध्ये येऊन हिंदू धर्मियांना बाटवण्याचा अनेक प्रकारांनी प्रयत्न केला. ज्या काळामध्ये आमच्या भूमिका अडाणी होत्या आणि आमच्या 16 ओळ्याच्या कल्पना कुठेतरी आकाशी नेऊन टांगल्या होत्या आम्ही, आणि त्यामुळे या विहिरीमध्ये कोणी पावाचा तुकडा टाकला, त्या विहिरीतलं पाणी प्यायलं, बाटला ख्रिश्चन झाला. असं करून आमच्या माणसांना आम्ही समाजातून दूर केलं. त्यांना ऐतिक संधी मिळाली आणि मग काय, हिंदूंना धर्मांतरित करा. हिंदूंच्यावरती कोणत्या कोणत्या विचारांचे प्रभाव पडला, कधी लालूच आहे, कधी लोभ आहे, कधी गरज आहे, कधी दारिद्र्य आहे, कधी सेवा आहे, कधी दया आहे. कोणत्या कारणांनी आणि कोणत्या मार्गाने हा आपल्याला वश होतो बघा. आणि मग जो बुद्धिवादी वर्ग आहे त्याचा बुद्धिभेद करत तो कायम आहे. जगभरामध्ये कोणत्याही हॉटेलमध्ये गेलं तरी सुद्धा सर्वदूर तुम्हाला बायबलची प्रत टेबलावर ठेवलेली दिसते. तुमच्याबरोबर तुमचं वाचायचं पुस्तक नेलेलं नसलं आपल्या इंटरेस्टचं, की सहज काय पडलंय मासिक पुस्तक आपण पाहतो, जे पडलं आहे ते सहज वाचायला मनुष्य घेतो. त्याच्या सहज वाचनामधून वळतील तितके वळतील. त्यामुळे बुद्धिभेद करत सुद्धा आपल्या धर्माचा प्रसार करावा ही भावना आहे. विष्णुबुवा ब्रह्मचारी ते उभे राहिले, मुंबईचे आपल्याला माहिती आहे, मूळचे तुळापूरकर, पण काम इतकं मोठं उभं केलं. जिथे मिशनरी सभा घेईल तिथे विष्णुबुवा सभा घ्यायला जायचं. तो मिशनरी म्हणायचा, कसला यांचा देव? यांचा देव दगडाचा, यांचा देव पाण्यात टाकला की बुडतो, की विष्णुबुवांची लगेच तिथे सभा. ते म्हणायचे, कसला यांचा देव? लाकडाचा, जाळ लागला की जळून जातो. आमचा देव दगडाचा, जाळ लागला, आग लागली तरी तो जळत नाही. शेवटी ज्याला ज्या पातळीवर जसं उत्तर द्यावं लागतं देत राहिले. त्याच्यातून काही फार मोठ्या भारतामध्ये बदल झाला का? फार मोठी प्रवृत्ती बदलली का? चालू कार्य बंद झालं का? नाही झालं. पण म्हणून काय झालं? सिद्धियो, सिद्धी किंवा असिद्धी, समभावानी पण आपलं काम आपण करून जाण. आपण इथे आलेलो आहोत, आपण काय करण्याचं काम योजलंय तेवढं काम केलं आणि आपण चाललो. त्या कामाचा उपयोग झाला का नाही झाला त्याचा लेखाजोखा भगवंत घेईल. तो लेखाजोखा आम्ही घ्यायची काही आवश्यकता नाही. म्हणून ते म्हणतात समसिद्धावसिद्धौच कृत्वापि न निबध्यते. कार्य करत राहतो, जोशयेत, दुसऱ्यालाही स्फूर्ती देतो कार्य करायला. सर्व कर्मांच्या करता लोकांना स्फूर्ती देतो, प्रेरणा देतो. आपणही कार्य करत राहतो, कार्य राहण्याचा, टिकवण्याचा प्रयत्न करतो. पण म्हणाले ते पुरं झालं का नाही झालं. आता आपल्याकडे सोमयाजी आहेत. आता सोमयागाची सत्र असतात, हजार वर्षचं सत्र असतं, चालू असतं. आता सध्या चालू आहेत सोमयागाची सत्र मराठवाड्यामध्ये, गंगाखेड गावी अशाच एका याज्ञिक घराण्यामध्ये त्यांनी सुरू केलं आहे सोमयाग. त्यांनी किती वर्षांचं सत्र सुरू केलं आहे माहीत नाही, पण त्या सत्रांनी तिथे सोमयाग होत राहील. तर त्यांची पिढी काय, 3 पिढ्या झाल्या, चालू आहे सोमयाग, सातत्याने चालू आहे. आता ते सत्रांमध्ये त्या सोमयागाचं अनुष्ठान चालू राहील. मग आता माझ्याकडनं पुरं होणार नाही, त्याच्या पूर्णाहुती कोण करील? अरे त्याची कशाला काळजी, तो नाहीच करणार काळजी. त्याला एकच माहिती आहे की यज्ञसंस्था ही जगाच्या कल्याणाकरता उपयुक्त संस्था आहे. ही संस्था टिकली पाहिजे. ती टिकवण्याकरता आज परिस्थिती अनुकूल नाही आहे. आपल्याला शक्य आहे
आपण सांभाळत राहा बस. अग्निहोत्र आहे, अग्निहोत्र सांभाळलं पाहिजे, अग्निहोत्र टिकलं पाहिजे. या अग्निहोत्राचे लाभ या जगाला त्याच्या विनाशापासून नक्की वाचवणार आहेत असं ज्याला पटलं, असे आपले पटवर्धन पाठशाळेमध्ये त्यांनी अग्निहोत्री तयार केला. त्यांना सांगितलं इथली परंपरा पूर्ण खंडित आहे, अग्निहोत्राची परंपरा पुन्हा सुरू करा. त्यांच्याकडून त्या अग्निहोत्राची परंपरा सुरू करवली. भारतभरामध्ये आता जे कोणी बोटावर मोजण्यासारखे अग्निहोत्री आहेत असतील, पण त्याच्याकरता एका व्यक्तीने काम सुरू केलं. मी आपल्याला पूर्वी कदाचित बोलले असेल की सामवेदाचं गायन करणारे ब्राह्मण शिल्लक नव्हते. आता ते सामवेदाचं गायन करणारे ब्राह्मण जर नाही राहिले तर पुढे परंपरा तुटेल. त्याकरता आपल्या बालाजी संस्थांनी व्यंकटेशाच्या इथे कार्य सुरू केलं. आज परिस्थिती अशी आहे की उत्तम प्रकारे सामवेदाचं गायन गाणारे किमान 100 सामवेदी आहे. किमान हे जो तो आपलं कार्य करत राहतो. आता हे कार्य किती आहे, म्हणजे जोशात आहे, त्याच्यामध्ये त्या कार्य करण्याच्या मागे अभिनिवेश आहे. पण ते म्हणतात तो असा लौकिक अभिनिवेशाने कार्य करतोय असं वाटतं. पण म्हणाले कृत्वापि न निबध्यते, तो करत असला तरी सुद्धा त्याचं बंधन त्याला पडत नाही. कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी सांडोनिया आशा कुरोंडी अहम भावेसी. कैसी अधिकाधिक आवडी, कसं म्हणाले, अत्यंत नित्य वाढणाऱ्या, अधिकाधिक आवडी नित्य वाढणारी त्याच्या ठिकाणी रुची आहे, आवड आहे. घेत महासुखाची गोडी, हे जे सुख आहे हे नित्य वाढणाऱ्या गोडीनी तो अनुभवतोय. घेत महासुखाची गोडी सांडोनिया, काय सोडलंय त्यांनी, हे जे महान सुख आहे हे सुख मिळवण्याकरता आशा कुरोंडी, म्हणाले सांडोनिया आशा, काय केलं, आशेला टाकून दिलं. आणि कुरोंडी अहमभावासी, आणि अहमभाव आहे तो ओवाळून फेकून दिला, त्याची कुरवंडी केली, तो ओवाळून टाकला. म्हणजे आशा सांडली, आशा टाकून दिली, आणि अहंकार जो आहे तो ओवाळून फेकून दिला. म्हणजे आता अहंकाराला कुठं जागाच ठेवली नाही, असा तो पूर्णपणे टाकून दिला. म्हणून अवसरे जे जे पावे की तेणेची तो सुखावे. म्हणून असं आहे, आशाही नाही अहंकारही नाही. म्हणून अवसरे, संधीनी जे जे पावे, ज्या ज्या वेळी जी जी गोष्ट अनुकूल आहे ती मिळाली की तेणेची तो सुखावे, तेवढ्यानीच तो सुखी होतो. जया आपुले आणि परावे दोन्ही नाही. त्याला हे माझं आहे आणि तुझं आहे, किंवा हे मला मिळावं दुसऱ्याच्या ठिकाणी भेद आहे, ही भावनाच नाही. तो दिठी जे पाहे ते आपणची होऊनी जाय. आता त्याची एकरूपता काय दाखवतायत या ठिकाणी, ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येतात. आपण हे दोन्ही श्लोक एकत्र घेतलेले आहेत. या अशा वृत्तीच्या, अशा लक्षणांनी युक्त असणाऱ्या कर्मयोग्याच्या ठिकाणी काय स्थिती आहे. आता लक्षात एकच ठेवायचं की भगवंतांनी अर्जुनाला या कर्मयोग्यापासून ते शेवटी ब्रह्मदर्शनापर्यंत, ब्रह्मसुखापर्यंत नेऊन 18व्या अध्यायात पोचवलंय. आणि शेवटी तिथं सांगितलंय की कृष्ण म्हणतात, अर्जुना तुला कर्म कसं करावं इथपासून सांगतोय, आणि कर्माचा संस्कार हा कसा ब्रह्मज्ञानापर्यंत घेऊन जातो हे तुला सांगतोय. म्हणून कर्माचा विषय इथे मांडत असताना सुद्धा आपल्याला कर्मानी परिपूर्ण झालेल्या गुणातीताची, समाहित चित्ताची, अशा उत्तम अशा एका श्रेष्ठ भक्ताची, ज्ञान्याची, योग्याची अशी स्थिती इथे लक्षणांनी वर्णन केली आहे की कर्माच्या मार्गाने कशी ही लक्षणं प्रकट होतात. म्हणून ते सांगतात आता इथे, हा फार वरचा अनुभव आहे की तो दिठी जे पाहे ते आपणची होऊनी जाय. त्याच्या दृष्टीला जे पडतं ते तोच आहे. कारण ह्या सबंध ब्रह्मांडामध्ये, या सबंध विश्वात तो जिथे जिथे जातो तिथे तिथे तो फक्त परमात्माच पाहतो. आणि ऐके ते आहे तोची जाहला, जे त्याच्या कानावर पडतं ते त्यांनी ऐकलं की ते तोच होऊन राहतो. चरणी हन चाले, मुखे जे जे बोले, पायानी जे चालतो, मुखानी जे बोलतो, ऐसे चेष्ट जात ते तुले आपणची जो.
हे सगळं जे जे काही हलणारं दिसतं, चालणारं दिसतं, डोलणारं दिसतं किंवा तो स्वतः हलतो चालतो, ते सगळं काही ह्या विश्वात आणि त्याच्या ठिकाणी यात आपपरभेद त्याच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. हे असो विश्व पाही जयासी आपण पे वाचोनी नाही. या विश्वामध्ये आपल्याशिवाय दुसरं काही नाही. आता कवणते कर्म काही बाधितया ते. आणि ह्या संबंध विश्वाला जेव्हा तो आपणच आहे असं समजतो तेव्हा कोणतं कर्म त्याला बाधू शकेल? कारण हा भात आहे आणि हा मी खातो ही भावनाच नाही आहे. भातही मीच आहे, खाणाराही मीच आहे, पुष्ट होणारा देह पण मीच आहे. या सगळ्या ठिकाणी एका मी शिवाय दुसरा भाव नाही. म्हणून तर शंकराचार्यांचं ते आत्मषटक आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. सगळा चिद आनंद आहे तिथे. जे जे दिसतं आहे ते ते आनंद रूप आहे. जे जे दिसतं आहे ते ते चित्त रूप आहे, चैतन्य रूप आहे, परमात्म रूप आहे. आणि म्हणून म्हणाले कर्म काही बाधित आहे ते. प्रश्न ज्ञानेश्वर माऊली आम्हाला विचारते, अहो त्याला काय कोणतं कर्म बाधणार आहे का? त्याला कर्माची बाधा होणार आहे का? हा मत्सरू जेथ उपजे तेतुले नुरेची जाय दुजे. तो निर्मत्सरू काही म्हणजे बोलवरी. हा मत्सरू जेथ उपजे. या मत्सराला निर्माण होण्याचं जे स्थान आहे तेतुले नुरेची जया दुजे. तो मत्सर निर्माण व्हायला दुजे पण पाहिजे, द्वैत पाहिजे. कुणाशी मत्सर करायचा? माझा माझ्याशी? असा कधी होऊ शकत नाही. त्यामुळे मीच माझा मत्सर करेन असं होत नाही. ह्याच्या ठिकाणी दुजे पण संपलंच आहे. म्हणून तेतुले नुरेची जया दुजे. ज्यावेळी त्याच्या ठिकाणी आता वेगळेपण शिल्लकच राहिलं नाही. तो निर्मत्सरू काही म्हणजे बोलवरी. तर तो निर्मत्सर असणारा, ज्याच्या अंतःकरणामध्ये ईर्ष्याच नाही, तो काय बोलणार आहे? तो आपल्याकडनं काय अपेक्षा, त्याला काही प्रकटच करायचं नाही. जे व्हायचं आहे ते देहानी होत आहे, जे करायचं आहे ते केलं जात आहे. याच्यापेक्षा त्याला काही, म्हणून सर्वापरी मुक्तू, म्हणून तो सगळ्या बाजूनी मुक्त आहे. त्याला वेगळं मिळवायचं ईर्षेनी काय, म्हणजे तो कार्य करत नाही असं नाही. म्हणून आपण इतक्या वेळा बघितलं ना की ही माणसं आपापल्या परीने या जगाकरता, या विश्वाकरता, त्याच्या कल्याणाकरता काही ना काही करूनच जातात. माऊलींनी सुद्धा मागितलं, जो जे वांछील तो ते लावू. करायचंय काय त्यांना? ज्यांना कोणतीच इच्छा नाही, आकांक्षा नाही, तरी सुद्धा ज्याला त्याला जे पाहिजे आहे ते मिळो. हे जे लोककल्याणाचं जे स्वरूप आहे त्यांच्या भावाचं, भाव आहे तो. एवढंच नाही तर आणि ग्रंथोपजीवी आहे, विशेषी लोकी आहे. त्यांनी पुन्हा म्हटलं आहे की अहो एखादा मनुष्य या माझ्या ज्ञानेश्वरीच्या खूपच प्रेमात पडला आणि जर तो सारखा आयुष्यभर ज्ञानेश्वरी वाचत आणि सांगतच राहिला, स्वाध्याय आणि प्रवचन, त्याच्याशिवाय तो काहीच करत नाही, आता त्याचं कसं व्हावं? त्याचं पोट तर भरलं पाहिजे. आणि ग्रंथोपजीवी आहे. या ग्रंथावरची ज्याची उपजीविका राहणार आहे, या ग्रंथावर ज्याचं उपजीवन अवलंबून आहे, ज्याची वृत्ती अवलंबून आहे, विशेषी लोकी आहे. असा जो आहे या लोकांमध्ये विशेषत्वाने जो या विषयाकडे वळला आहे त्याच्यावर सुद्धा कृपाच असो. त्याच्यावरती सुद्धा ईश्वराने त्याचं जीवन उत्तम प्रकारे चालेल असंच काही करू. म्हणजे सांगायचा हेतू असा, काय मागायचं आहे त्यांना, कशाकरता मागायचं आहे त्यांना, कुणाकरता मागायचं आहे असं वागत नाही. म्हणून त्यांनी वरती म्हटलंय कुर्वनाप्नोति किल्बिषम एका प्रकाराने, कृत्वापि न निबध्यते दुसऱ्या प्रकाराने, इथे नैव किंचित करोति सहा तिसऱ्या प्रकाराने. एकच सांगितलंय की तो काही करत नाही, त्याला काही बाधत नाही. तो लोकांच्या मध्ये कर्म अत्यंत उत्साहाने करत राहतो, पण त्या कर्माशी तो निगडीत राहत नाही, तो लेप पावत नाही. आता पुढचा जो श्लोक आहे, गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसा यज्ञायाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. गतसंगस्य, ज्याचा संग निघून गेलेला आहे, म्हणजे असा संगरहित झालेला,
आसक्तीरहित झालेला ज्ञानावस्थित चेतसहा, म्हणाले ज्याचं अंतःकरण ज्ञानाच्या मध्ये स्थिर झालेलं आहे अशाच्या ठिकाणी यज्ञयाचरतः, आता जो यज्ञाकरता जो आचरतः आचरण करतो, मुक्तस्य, अशा यज्ञाकरता आचरण करणाऱ्या त्या मुक्त पुरुषाच्या ठिकाणी कर्म समग्रम प्रविलीयते, त्याच्या ठिकाणी त्याचं सगळं कर्म आहे ते त्याच्याच ठिकाणी लय पावतं. मोठा सिद्धांत सांगितला त्यांनी. सांगितलंय ज्याचा संग निघून गेलेला, जो निरासक्त झालेला आहे, ज्याचं अंतःकरण जे आहे ते ज्ञानामध्ये आहे, ज्ञानावस्थित चेतसहा, ज्याचं अंतःकरण ज्ञानामध्ये स्थिर राहिलेलं आहे. यज्ञायाचरतः, यज्ञाच्या करता जो कर्माचं आचरण करतो आहे, यज्ञाकरता कर्माचरण करतो आहे असा. आता आपण यज्ञाचा भाव पाहू पुढे. यज्ञायाचरतः, आता हे जे त्याचं कर्म आहे किंवा यज्ञाचं जे त्याचं आचरण आहे, हे आचरण त्याला फल कोणतं देतं? मुक्तस्य, त्याला मुक्तता देत, तो मुक्त होतो, तो बंधरहित होतो. अशा बंधरहित झालेल्या पुरुषाच्या ठिकाणी त्याच्या कर्माचं काय होतं? ह्या केलेल्या सगळ्या कर्माचं काय होतं? गीताकार सांगतात कर्म समग्रम प्रविलीयते, म्हणाले ते कुठे कर्म विलीन होतं, ते कुठे संपतं किंवा लय पावतं? ते त्याच्याच ठिकाणी, त्याच्याच ठिकाणी लय पावतं. ते यज्ञ कर्म केले. याचं उत्तर समर्थानी दासबोधामध्ये फार छान दिलं की ज्ञानेश्वर माऊली आहेत, एवढं कार्य करून गेल्या, एवढा त्यांचा अधिकार आहे आणि एवढ्या अधिकाराने घडलेलं जे कर्म आहे, आता ते कर्म ते काय बरोबर घेऊन जाणारच नाही आहेत. देह टाकला, कर्म टाकलं. गीताकारांचा सिद्धांत आहे हा. त्यात कुठला सिद्धांत बघतो आपण? कर्म समग्रम प्रविलीयते. कोणाचं? मुक्तस्य कर्म, मुक्त मनुष्याचं कर्म जे आहे ते त्याच्याच ठिकाणी विलीन होतं, त्याच्याच ठिकाणी लय पावतं. समर्थ म्हणतात की अहो हे जे कर्म आहे त्यांनी केलेलं त्याचं जे पुण्य आहे आणि त्याला लोकांनी दिलेले दोष आहेत. ज्ञानेश्वर महाराजांना काय कमी त्रास दिला? त्यांना काय कमी वाळ टाकली? त्यांच्याकडून ज्या ज्या लोकांना जे जे मिळवता आलं ते चांगल्यानी चांगलं मिळवलं नाही, त्यांनी त्यांना छळलं. ज्यांनी छळलं तेही त्यांच्या अंगाला जाऊन चिकटलं नाही. जे चांगलं कर्म त्यांच्या पुण्याईने उभं राहिलेलं त्यांचं इथे असणं हेच एक मोठं पुण्य आहे. त्यामुळे तो देह जेव्हा त्यांनी इथे ठेवून दिला तेव्हा देहाबरोबर ते कर्म सगळं ठेवून दिलं. प्रविलीयते, समग्र कर्म प्रविलीयते. आता हे सगळं कर्म इथे सोडलं. समर्थ म्हणतात की अहो, म्हणाले हे आम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला दर्शन घ्यायला कशाला जातो? कारण एकच आहे की हे सत्पुरुष सांगतात भगवंता तुझ्या कामाकरता इथं आलो होतो, काम केलं, आता हे सगळं टाकलं, आम्ही निघालो, आता घेऊन टाक हे आम्ही काय केलंय ते. भगवंत म्हणतो मला नकोय, मला कुठे पाहिजे तुझं काय. भगवंताचं निसंगच आहे, तो सुद्धा गतसंग नाहीच आहे. त्याच्या ठिकाणी मुळातच संग उत्पन्नच होऊ शकत नाही, ज्यापासून तो अस्पर्शच आहे. भगवंत म्हणतो बाबा रे तू काय केलं मला नको. भक्त म्हणतो तुझ्याकरता केलं मला नको. देह टाकला, देहाबरोबर त्यांनी कर्म टाकलं. जे कर्म कर्मम समग्र प्रविलीयते, ज्याच्या ठिकाणी केलेलं उत्तम कर्म ज्याच्या देहाशीच देहामध्येच जे लय पावलंय, प्रकर्षेण लय पावलंय, ते प्रकर्षेण लय पावलेलं कर्म तो तिथंच टाकतो, तो तिथे टाकून निघून जातो. आता समर्थ म्हणतात ज्याच्या समाधीला नमस्कार करायला जाता तिथं श्रद्धेने गेलात तर त्यांनी टाकलेल्या कर्मानी तुमच्यावर कृपा होते. अश्रद्धेने गेलात तर लोकांनी जे दोष त्या ठिकाणी टाकून दिलेले आहेत त्या सत्पुरुषाला त्रास देतानाचे ते सगळे जे दोष आहेत तुमची वृत्ती दोषाची आहे. त्या दोषवृत्तीने त्या स्थानावरती गेलात तर नसते दोष अंगा येती. नुसतं त्यांच्या सहवासानीच नाही आहे, भल्या भल्यांचा सहवास हा आम्हाला उद्धरून नेतो हे जसं वाटतं तसंच
तो काही इतका सोपा नाही आहे, तो दुर्लभ आहे. नुसतं त्यांच्याजवळ गेलं, त्यांना पाहिलं, त्यांचं दर्शन घेतलं म्हणजे भागत नाही. अंतःकरण शुद्ध होऊन तिथं लीन व्हावं लागतं. तो महिमा जो आहे तो शुद्ध अंतःकरणाने स्वीकारता यावा लागतो. तो जर स्वीकारता आला तर त्या ठिकाणचं पुण्य आम्हाला प्राप्त होतं. आणि इथे गेलं काय अहो, लोक म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांची समाधी, ते इथून जागा आहे, ते नाथ महाराज गेले होते, लोकांनी पुष्कळ प्रयत्न केले, फोटो काढले. आता तर आपल्या भारतीय विद्यापीठामध्ये एवढे कॅमेरे, अजून सुद्धा जाऊन त्या सेन्सिटिव्ह कॅमेऱ्याने फोटो काढावेत, बघावं समाधीच्या खाली काय आहे. बघायला काहीच अडचण नाही आहे. अडचण कशाचीच नाही आहे. अडचण एकाच गोष्टीची आहे की तुमच्याच अंतःकरणात श्रद्धा नाही आहे. गीताकारांचंच वचन आहे, संशयात्मा विनश्यती. जो संशयात्मा आहे, जो संशयात्मा तिथे जाऊन ज्ञानेश्वरांचा महिमा काय आहे हे चॅलेंज करायला बघतो, त्याला तिथे काही मिळणार नाही. ही अंधश्रद्धा नाही, हे वास्तव आहे. ज्या भावाला तो भाव साध आला, प्रतिसाद आहे, त्या भावाला त्याच भावाचा प्रतिसाद आहे. आणि त्यामुळे असा कुणालाही त्याचा प्रतिसाद मिळावा, जगाचाच नियम नाही तो तिथे कसा असेल. जगामध्ये जे जसं केलं आहे तसाच अनुभव आहे. दुसऱ्याला दोन थोबाडीत मारून त्यांनी मला पेढ्याचा पुडा द्या म्हणा, कसं शक्य आहे. त्याच्याकडनं दुसऱ्या चापटीचीच अपेक्षा आहे. आणि असंच आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की का तीर्थक्षेत्र निर्माण होतात, का सगळ्या श्रेष्ठ पुरुषांची समाधीस्थानं निर्माण होतात, कारण तेच आहे. आणि केवळ जगत कल्याणाकरता आहे की त्या श्रेष्ठ पुरुषांनी, संतांनी आपलं आपलं सामर्थ्य त्या ठिकाणी ठेवून दिले. या इथे ही कृपा अनुभवा आणि त्या कृपेचा लाभ करून घ्या. म्हणून स्थानाचं महात्म्य आहे का? हो आहे. स्थानाचं महात्म्य नाही आहे का? ठीक आहे, नाही आहे. स्थान महात्म्याने ती उत्कटता त्या स्थानावर आमच्या अंतःकरणात येत असेल तर स्थान महात्म्य जरूर आहे. पण आमच्या रोजच्या व्यस्ततेमध्ये ते स्थान महात्म्य मिळवायला आम्हाला जर फार धावपळ करावी लागत असेल तर त्याच्यापेक्षा आपल्याच घरामध्ये बसून ठाईचं करोनी बैसोनी करा एकचित्त, हे आमच्या लाभाचं आहे. त्याच्यामध्ये काय स्वीकारायचं काय नाही हे तारतम्य आम्ही ठेवायचं आहे. पण इथे फार मोठा सिद्धांत भगवंतांनी सांगितला आहे की कर्म समग्रम प्रविलीयते. त्याच्याच ठिकाणी ते कर्म राहतं. ते कर्म पुन्हा बाहेर कुठे जात. त्याचं जे सामर्थ्य आहे, त्याचं जे पुण्य आहे ते त्याच्याच ठिकाणी राहतं. तो देहसंगे तरी असे परी चैतन्यासारखा दिसे. तो देहात आहे, तो सत्पुरुष, तो कर्म करतो आहे, इतकं विशुद्ध कर्म करतोय. तो आमच्यासारखा 4 लोकांसारखा दुपारी यज्ञाच्या आहुती झाल्या, त्या दिवशीचा कार्यभाग आटोपला की आमच्याच बरोबर त्या यज्ञाचा प्रसाद घ्यायला बसतो. आम्हाला वाटतं ते आमच्यासारखेच आहेत, मला दिसायला आमच्याच सारखे आहेत. परी चैतन्यासारखा दिसे. तो साक्षात ब्रह्मचैतन्य आहे. पाहता परब्रह्माचेनी कसे चोखाळू. त्याचा जर शोधच घ्यायला गेलो, त्याची जर चिकित्साच करायला गेलो तर परब्रह्माचेनी कसे, कस लावला. कुणाचा लावला? परब्रह्माचा कस लावला. त्या परब्रह्माच्या कसाने आम्हाला कळलं की ते कसं आहे, चोखाळू भला, अत्यंत शुद्ध आहे, परब्रह्मासारखा. रामेश्वर भट्ट एवढे ज्ञानदेवांचे भक्त तुकाराम महाराजांच्याकडे जाऊन त्यांचा गर्वपरिहार झाला आणि त्यांनी त्यांची आरती रचताना ही चोवी आहे त्यांच्या डोळ्यापुढे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. रामेश्वर भट्ट ज्ञानेश्वरीचे मोठे उपासक आहेत. त्या सत्पुरुषाच्या ठिकाणी त्याच्या कर्माचं मोठेपण जिरून राहिलेलं आहे, पचून राहिलेलं आहे. त्या ठिकाणी ते त्याला समृद्ध करून काही वेगळं करावंच लागत नाही आमच्याकरता. म्हणाले आता कसच लावायचा. तुकाराम महाराजांना आता तपासायलाच निघाले होते ना. तपासलं त्यांनी. कुणाच्या बरोबर? बरोबर ही अर्धी ओवी आहे. पाहता परब्रह्माचेनी कसे. परब्रह्माचा जर कस लावला तर चोखाळू भला. तो कसा आहे? पूर्ण शुद्ध आहे. त्या विशुद्ध परमात्म्यासारखं स्वरूप आहे. त्यांनी काय म्हटलं आरतीमध्ये? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुक्यासी आले. म्हणून रामेश्वरे पायी मस्तक ठेविले.
म्हणाले जेव्हा मी त्याची तुलना करायला गेलो तेव्हा तुकाराम महाराजांशी सगळे तुलनेला घेतले, पण कोणी तुलनेला उतरलं नाही. तुकितात तुलनेसी कोण राहिलं? ब्रह्म तुक्यासी आले. त्यांच्याबरोबर तुकायला निघालो, तोलायला निघालो तर फक्त ब्रह्माबरोबरच मी तुकाराम महाराजांना तोलू शकलो, अन्याबरोबर नाही. आणि जेव्हा कळलं की ही केवळ परब्रह्माची मूस आहे, हे जेव्हा कळलं त्यावेळी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं. म्हणून रामेश्वरी पायी मस्तक ठेविले. आता हे ऐसाही परी कौतुके जरी कर्मे करी यज्ञाधिके. असा मोठा श्रेष्ठ पुरुष आहे, साक्षात ज्ञानी आहे आणि साक्षात परब्रह्माचं रूप आहे, तरी सुद्धा कौतुकानी कर्मे करी यज्ञाधिके, कौतुकानी यज्ञाधिक कर्म करतो आहे. तरी तिये लया जाती अशेखे तयाचाई ठाई, तयाचाची ठाई. ही सगळी यज्ञकर्म आहेत, ती कर्म कुठे जातात? लयाला, त्याच्याच ठिकाणी, त्याचाच आश्रय घेतात. असं का म्हटलं? कारण म्हणाले असं आहे की यज्ञकर्म केलं की यज्ञकर्मामधून जे फल प्राप्त होतं त्याच्याकरता सूत्र आहे, स्वर्ग कामो यजेत. स्वर्गाच्या प्राप्तीकरता यज्ञकर्म करावीत. आता स्वर्गाच्या प्राप्तीकरता केलेलं यज्ञकर्म जेव्हा पूर्णाहुती झाली, यज्ञ संपन्न झाला, त्या यज्ञाचं पुण्य निर्माण झालं, ते कुठे गेलं? त्याचा जो यजमान आहे त्याच्याजवळ आलं का? नाही. ते जे पुण्य आहे ते अपूर्व नावाने तयार झालं. त्याची जी प्रक्रिया आहे ती अशी आहे की ते अपूर्व म्हणून पुण्य तयार होतं. ते कुठे राहतं? त्याच्या स्थानावरती. ते केव्हा मिळतं? पुण्य करणाऱ्याला किंवा यज्ञ करणाऱ्याला जेव्हा तो स्वर्गात जातो तेव्हा. त्या पुण्यामुळे तो स्वर्गात जातो आणि ते केलेलं पुण्य काय गुणवत्तेचं आहे त्याप्रमाणे तो स्वर्गात त्याचा अनुभव घेतो, तो आनंद घेतो आणि त्या पुण्याचा लाभ घेऊन तो खाली येतो. म्हणून यज्ञातून निर्माण झालेलं पुण्य हे तात्काळ फल देणारं पुण्य नाही. ती जी पुण्य आहेत, ते जे पुण्य किंवा त्या प्रकारचे जे पुण्य आहेत ती सगळी अपूर्व आहेत. आता पुत्रकामेष्टी यज्ञ आहे, त्याचं फल वेगळं आहे. जे काही यज्ञ आहेत की जे तात्काळ लाभासाठी केलेले आहेत त्या कर्माचं फल स्वर्गकामो यजेत नाही आहे, मुक्तीकरता यज्ञ नाही आहे. आणि त्यामुळे मनुष्य जेव्हा स्वर्गाच्या प्राप्तीकरता यज्ञ करतो, कारण मीमांसकांचा स्वर्ग हीच मुक्ती आहे. मीमांसकांच्या कर्माचं फल काय? स्वर्गप्राप्ती. स्वर्गकामो यजेत, स्वर्गाच्या कामनेनी यजन करावं. स्वर्ग प्राप्त केव्हा होतो? इथं आत्ताच लगेच हा वर जातो का? नाही. हा अजूनही 10-5 यज्ञ करायला मोकळा आहे इथे. ते सगळं यज्ञाचं फल जे आहे ते अपूर्व होऊन राहतं आणि मग शेवटी जेव्हा तो देह यथाकाल यथावकाश टाकतो आणि वर जातो तेव्हा त्याचं फल उपभोगतो. म्हणाले या सत्पुरुषाच्या कर्माचं असं होत नाही. हा जे यज्ञ करतो त्या यज्ञाचं कर्माचं फल याच्याच देहात येतं, याच्याच देहामध्ये. म्हणून ते सांगतात जरी कर्मे करी यज्ञाधिके तरी तिये लया जाती अशेखे तयाचाची ठाई. त्याच्याच ठिकाणी ती लयाला जातात. कसं? अकाळीची अभ्रे जैशी, उर्मी वीणा आकाशी, हारपती आपैशी, उदयली शांती. कसं होतं? असं होतं म्हणाले अकाळीची अभ्रे जैसी. आता काही पावसाचा अनुकूल काळ नाही आहे. आता जर ऋतू नसताना जर आभाळामध्ये पुष्कळ ढग आले, अभ्रे जैसी, आकाशात ढग आले, उर्मी वीणा आकाशी, म्हणाले कुठल्याही प्रकारचा जोर न करता. आता ते ढग आले लगेच गडगडाट विजा असं काही सुरू होत नाही, आकाश भरून येतं. हारपती आपैशी उदयली शांती. जसे निर्माण झाले ढग तसे आपोआप शांत होतात. म्हणजे आकाशामध्ये जसे हे ढग निर्माण होतात तसेच ते ढग आपण म्हणतो अहो असं वाटलं की काय माहीत नाही आता एवढा आंब्याला मोहर आलाय, आकाशामध्ये एवढे ढग आलेत, हवा बदलली आहे, काय माहिती एकदम पाऊस पडायला लागला तर. पण आपण जो काही नाही हो, अर्ध्या तासामध्ये सगळं निवळलं, पुन्हा आकाश निरभ्र झालं. ते म्हणतात तसं आहे. यज्ञ झाल्याबरोबर त्या ठिकाणी त्याचं फल आलेलंच आहे. आता ते निर्माण झाल्याबरोबर त्या फलाच्या स्थानावरती ते जाणारच आहे. पण इथे काही त्या स्थानावर जाण्याची त्या फलाला उर्मी नाही आहे. ते फल काय होतं?
त्याच्याच ठिकाणी रिचवलं जातं, त्याच्याच ठिकाणी ते मूर्त. आणि म्हणून तैसी विधिविधान विहिते जरी आचरे तो समजते. त्यामुळे तुम्हाला सांगतो म्हणाले, जे जे वेदांनी सांगितलंय त्या त्या वेदांच्या कर्माचं तो जेव्हा विहित कर्मांचं आचरण करतो, जरी आचरे तो समजते. ते सगळं आचरण जरी तो स्वतः करत असला तरी तिये ऐक्य भावे ऐक्याते पावतीची गा. पण त्याच्याच ठिकाणी दुजा भाव नसल्यामुळे, कारण तो कोणी वेगळा नाहीच आहे परब्रह्मापेक्षा, म्हणून काय होतं, ती त्याच्याच ठाई समाप्त होतात. ज्याच्या अंतःकरणात दुजा भाव शिल्लक राहत नाही त्याच्या ठिकाणी त्या कर्मांना सुद्धा वेगळ्या ठिकाणी जावं लागत, त्याच्याच ठिकाणी समाप्त होतात. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना.